गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. आज आपण बनवतोय क्रिस्पी चीज बॉल्स. चीज बॉल बनवण्यासाठी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून त्याचं साल काढून असे मॅश करून घेतलेले आहेत. तर यामध्ये आपण घालतो थोडंसं पनीर, साधारण एक 50 ग्रॅम पनीर पुरेसं होतं. हे पण किसून घालायचं. पनीर छान असं किसून झालं की यामध्ये सगळे पुढचे जिन्नस घालूयात. ज्यामध्ये लसूण पेस्ट घालते मी, साधारण 1 चमचा भरा किसलेला लसूण आहे. गार्लिक पावडर वापरली तरी चालेल. उकडलेले कॉर्न आहेत, हे बॉइल्ड कॉर्न. टोमॅटो आहे, टोमॅटोचं बी काढून घेतलेलं आहे, गर आणि बी, आणि फक्त त्याचं जे वरचा पोर्शन असतो तो कट करून घेतला. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळी मिरची अवेलेबलच असतील असं नाही, तेव्हा हे असे तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, थोडंसं मीठ चवीपुरतं, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काळी मिरी, मिरपूड, आणि याला बाइंडिंग येण्यासाठी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता हे सगळे जिन्नस फक्त असे कंबाईन करून घ्यायचं. तर हे छान असं कंबाईन करून झालं की यातून छोटा पोर्शन घ्यायचा आणि याचे बॉल्स करून घ्यायचे. आता हे चीज बॉल्स आहेत, तर काय करायचं, याला ना मध्ये असं थोडंसं प्रेस करून याची पारी करून घ्यायची. आणि इथे मी ना मोझरेला चीज घेतलं आहे. प्रोसेस चीज वापरलं तरी चालेल, पण मोझरेला चीजचं चीज पुलिंग किंवा ते जे टेक्स्चर आपण म्हणतो ते खूप छान येतं. सो जितकं शक्य असेल तितकं चीज यामध्ये स्टफ करायचं आणि हे सील करून घ्यायचं. चीजमध्ये हवं तर तुम्ही थोडे चिली फ्लेक्स वगैरे घालू शकता. सो आपले हे बॉल्स बनवून तयार आहेत. चीज बॉल हे छान मी स्टफ करून घेतलेले आहेत. आता याचं कोटिंग करायचं आहे डीप फ्राय करण्यासाठी. सो त्यासाठी पाव कप इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं, अरारूट घेतलं कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तरी चालेल. पाव कप मैदा समप्रमाणात घ्यायचं, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. मीठ घालूयात अगदी चवीपुरतं. थोडीशी काळी मिरी, मिरपूड ऑप्शनल आहे, नाही घातली काही हरकत नाही, पण कोटिंगला पण जरा चव छान येते म्हणून घालते. सगळे जिन्नस मिक्स करूयात आणि यामध्ये पाणी घालून याचं दाटसर असा घोळ करायचा आहे. खूप सैल करायचं नाही. साधारण एक अर्धा कपला थोडंसं कमी पाणी यामध्ये लागतं. खूप सैल घोळ नाही करायचा आपल्याला, दाटसरच ठेवायचं. आता हा घोळ छान बनवून तयार झाला की यामध्ये हे जे आपण चीज बॉल करून घेतलेत हे घालायचे. छान कोट करायचं या बॅटरमध्ये आणि यामधून काढून इथे माझ्याकडे ब्रेड क्रम्स आहेत, हे मिश्रण किंवा हे कोटेड बॉल्स यामध्ये घालायचे आणि छान कोट करून घ्यायचं. छान असं कोटिंग आलं पाहिजे. आणि तुम्हाला अगदी सुपर क्रिस्पी हवे असतील ना हे चीज बॉल्स, तर ही सेम स्टेप आहे ना 2दा करायची. मी शक्यतो जेव्हा हे असे पदार्थ करते तेव्हा ही सेम स्टेप 2दा रिपीट करते. आता हे बॅटर घ्यायचं, पुन्हा हा कोटेड बॉल यामध्ये हलकासा डीप करून घ्यायचा आणि पुन्हा ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचं. यामुळे काय होतं ना, कोटिंग असं खूप जाडसर येतं आणि सुंदर येतं. याच पद्धतीने सगळे कोटिंग मी करून घेते. आता हे चीज बॉल्स आपण फ्रीजमध्ये एक 10 मिनिटं सेट करण्यासाठी ठेवूया. चीज बॉल्स इथे मी सगळे स्टफ करून घेतलेले आहेत, मस्त दिसत आहेत. आता हे एक एक बॉल घेऊन छान डीप फ्राय करून घ्यायचे. हलक्या हाताने सोडायचं आणि खूप हाय हीटवर तळायचं नाही, लो टू मिडियम हीटवर तळायचं. म्हणजे काय होतं ना, हे छान असे तळले जातात आणि नाहीतर मग काय होतं, रंग बदलतो आणि त्याला क्रिस्पीपणा येत नाही. हाय हीटवर नाही तळायचं. आता हे चीज बॉल्स मस्तपैकी मी तळून घेतलेले आहेत. आता काढूयात आणि आता हे टिश्यू पेपरवर काढूयात. येस, आता याच पद्धतीने मी माझे पुढचेही चीज बॉल्स तळून घेते.
हे चीज बॉल्स यामध्ये ऑलरेडी बनवताना खूप सारे मसाले घातलेत आपण, त्यामुळे हे असेच खाऊ शकता. किंवा तुम्हाला अगदी क्विक डिप हवं असेल तर तुम्ही मेयोनीजमध्ये म्हणजे 1 चमचा मेयोनीज असेल तर अर्धा चमचा चिली सॉस घाला, मिक्स करा आणि ते डिपिंग या चीज बॉल्ससोबत अफलातून लागतं. झटपट चीज बॉल्स करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 मध्यम आकाराचे उकडून सोललेले बटाटे, 50 ग्रॅम पनीर, 1 चमचा लसूण पेस्ट, उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळी मिरपूड, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर, मोझरेला चीज, पाव कप मैदा, पाणी, तळण्यासाठी तेल. एकजीव करून घेतलेल्या उकडलेल्या बटाट्यात पनीर किसून घालायचं. यात लसूण, मका, टोमॅटो, ढोबळी मिरची, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, कोथिंबीर, मिरपूड आणि कॉर्नफ्लोअर घालत हे मिश्रण एकजीव करायचं. मध्ये चीज भरून घेत अशा पद्धतीने याचे गोळे तयार करायचे. आता कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ, मिरपूड आणि पाणी घालून याचा घोळ तयार करायचा. आता यात घोळवून घेतलेले गोळे ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून घ्यायचे आणि गरम तेलात मध्यम आचेवर तळायचे. झाले आपले झटपट चीज बॉल्स तयार. पावसाचे दिवस आहेत, मस्त पाऊस पडतोय आणि अशा वातावरणामध्ये वडापाव नाही खाणार तर काय खाणार. तर आज आपण बनवतोय चुरा वडापाव. यापूर्वीही आपण वडापावचे वेगवेगळे व्हर्जन्स बघितलेले आहे. आज आपण हा स्ट्रीट स्टाईल, स्ट्रीट फेमस चुरा वडापाव कसा बनवायचा ते बघतोय. सोबतच त्याच्या चटण्या ज्या असतात त्या कशा बनवायच्या तेही बघतोय. सगळ्यात आधी इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात लसूण मिरचीचा ठेचा. हा ठेचा बनवण्यासाठी 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं त्याची भरड काढून घेतली. खूप फाईन ठेचा करायची गरज नाही आहे. यामध्येच घालूयात हिंग चिमूटभर, कढीपत्ता आणि हे 1 मिनिटभर सगळे जिन्नस आपण परतून घेऊया. आता हे हलकंसं परतून झालं की गॅस बंद करायचा. यामध्ये घालायची हळद मिक्स करूया आणि आता यामध्ये घालूयात उकडलेला बटाटा. 3 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत. हे बटाटे फोडून घेऊयात फोर्कने. एकसंधपणा किंवा यामध्ये काय होतं ना, मॅश करण्यापेक्षा किंवा तुकडे करण्यापेक्षा ते जे वड्याचं जे बटाट्याच्या भाजीचं टेक्स्चर आहे ते छान येतं. म्हणजे मॅशही नाही होत आणि त्याचे पीसेसही राहतात. त्यामुळे मी शक्यतो फोर्क वापरते. मीठ घालायचं चवीपुरतं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता हे छान व्यवस्थित एकजीव झालं की यामधला हा जो कढीपत्ता आहे हा काढून बाजूला ठेवायचा, कारण तो दाताखाली आला तर छान नाही लागतचं. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण मी शक्यतो काढून टाकते कारण त्याचा फ्लेवर ऑलरेडी फोडणीमध्ये उतरलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे हे घ्यायचं आणि याचे वडे करून घेऊयात. तुम्हाला किती लहान मोठे करायचे त्या प्रमाणात तुम्ही हे वडे असे करून घेऊ शकता आणि हे एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं. झटपट चुरा वडापाव करण्यासाठी लागणारं साहित्य: सारणासाठी 1 मोठा चमचा तेल, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा हळद, 3 मध्यम आकाराचे उकडून सोललेले बटाटे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात लसूण मिरचीचा ठेचा, हिंग, कढीपत्ता परतून घेत यात हळद आणि बटाटे घालायचे. यावर मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण एकजीव करायचं आणि याचे वडे तयार करायचे. वडे बनवून तयार आहेत. आता वडे तळण्यासाठी त्याचं कोटिंग आपण बनवूयात. तर त्यासाठी इथे 1 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात पाव कप तांदळाचं पीठ. यामुळे काय होतं ना, चुरा जो आपण बनवतो तो अतिशय खुसखुशीत कुरकुरीत बनतो आणि त्याचबरोबर वड्यांनाही कोटिंग अतिशय हलकं आणि कुरकुरीत येतं. हळद, मीठ आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा मी इथे घालते. सोडा नाही घातला तरी चालेल. सोडा तुम्हाला नसेल घालायचं यामध्ये तर 1 चमचाभर तेल तुम्ही यामध्ये घाला, गरम तेल. त्याने पण आवरण छान कुरकुरीत बनतं. यामध्ये घालायचं थोडं पाणी, अगदी थोडं पाणी घालायचं आणि याचं दाटसर बॅटर करायचं. खूप सैल बॅटर करायचं नाही आहे. आणि आता इथे हे बॅटर तयार आहे. तुम्ही बघू शकाल कन्सिस्टन्सी छान अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे. खूप सैल नाही आणि खूप घट्टही नाही. ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे.
आता आपण चुरा तळायला घेऊयात आणि मग वडे तळूयात आणि मग त्याच्या चटण्या कशा बनवायचं ते बघूयात. आवरण करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर खायचा सोडा, पाणी, तळण्यासाठी तेल. आता बेसनाच्या पिठात तांदळाचं पीठ, हळद, मीठ, सोडा आणि पाणी घालत याचं अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं. आता चुरा बनवण्यासाठी तेल इथे मीडियम हीटवर गरम केलेलं आहे. काय करायचं, चमचा घ्यायचा आणि चमच्याने ना हे जस्ट असं बॅटर सोडायचं तेलामध्ये, म्हणजे मग तो चुरा तयार होतो म्हणून. हे बघा, आणि छान खरपूस होईपर्यंत हा चुरा आपण तळून घेऊया. आणि चुरा इथे मस्तपैकी 3-4 मिनिटं असा खरपूस मी तळून घेतला, तुम्ही बघू शकाल. आता हा काढूयात टिश्यू पेपरवर. खूप छान कुरकुरीत बनतो हा चुरा आणि त्या वडापावमध्ये ना भन्नाट लागतो. चुरा तर आपला इथे बनवून तयार आहे. आता त्याच तेलामध्ये आपण वडे तळूयात. तर वडा घ्यायचा जो आधी आपण बनवून घेतला होता, तो या बॅटरमध्ये छान डीप करायचा आणि हा तेलामध्ये सोडायचा आणि मस्त असा खरपूस होईपर्यंत हा वडा दोनही बाजूने आपण तळून घेऊया. आता 1-2-3 मिनिटं एक बाजू छान फ्राय करून झाली की उलटवून दुसऱ्या बाजूनेही छान खमंग असा तळून घ्यायचा वडा. वडा इथे दोनही बाजूने छान असा खरपूस तळून घेतलेला आहे. आता हा काढूयात. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि वडे आता काढूयात टिश्यू पेपर. मस्त. आणि आता आपण याच्या चटण्या कशा बनवायच्या ते बघूयात. तर आंबट गोड चटणी कशी बनवायची ते आपण बघतोय आणि त्याच सोबत हिरवी चटणी, म्हणजे जी वडापावसाठी पुदिन्याची चटणी वापरतात ती कशी बनवायची. तर ही अशी एकसंध कशी बनवायची, त्याचा रंग असा हिरवागार आला पाहिजे. ही चटणी बनवून आता जवळपास 5-6 तास झाले, तर याचा रंग बदलला नाही, तुम्ही बघू शकाल. छान असा हिरवागार रंग आहे. तर पटकन आधी हिरवी चटणी करूयात आणि मग चिंचगुळ्याची. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी डाळवं घ्यायचं, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची घालायची आणि याची भरड करून घ्यायची. आता या भरडमध्ये आपण घालतोय खूप सारी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, काळं मीठ, चवीपुरतं रेग्युलर मीठ आणि या दोन्हीसोबत थोडंसं पाणी या चटणीला कन्सिस्टन्सी येण्यासाठी. आणि मिक्सरमध्ये छान अशी सरसरीत वाटून घ्यायची, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. आता ही चटणी तुम्ही बघू शकाल, मस्त रंग आणि कन्सिस्टन्सी आलेली आहे. आहा. चिंचेची चटणी बनवण्यासाठी समप्रमाणामध्ये आपण चिंच आणि गूळ घेतोय एका बाउलमध्ये. त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि एक अर्धा तास हे एकत्र सोक करून ठेवायचं. आता ही सोक केलेली चिंच आणि गूळ छान मॅश करून घ्यायची आणि हे छान मॅश झालं की मिश्रण गाळून घ्यायचं एका गाळणीने. छान यातला पल्प काढून घ्यायचा. आता हा जो तयार पल्प आहे या पल्पमध्ये घालायचे लाल तिखट आणि त्याचबरोबर ब्लॅक सॉल्ट आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी चटपटीत चिंचेची चटणी बनवून तयार आहे. हिरवी चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा पंढरपुरी डाळं, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, काळं मीठ, चवीनुसार मीठ, पाणी. आता हिरव्या चटणीसाठी डाळवं, लसूण, हिरव्या मिरचीची भरड करायची. आता यात कोथिंबीर, पुदिना, काळं मीठ, मीठ आणि पाणी घालून ही चटणी दळून घ्यायची. झाली आपली झटपट हिरवी चटणी तयार. झटपट चिंचेची आंबट गोड चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप चिंच, अर्धा कप गूळ, गरम पाणी, लाल तिखट, काळं मीठ, चिंच गूळ गरम पाण्यात भिजवून घेत ह्याचा अर्क काढायचा आणि हे मिश्रण गाळून घ्यायचं. आता यात तिखट आणि काळं मीठ घालायचं. झाली आपली झटपट चिंचेची चटणी तयार. वडापाव चुरा चटण्या बनवून तयार आहेत. आता आपण हा वडा सर्व कसा करायचा ते बघूयात. लादी पाव घ्यायचा, वडापावचा पाव मधोमध असा कट करून घ्यायचा, स्लिट करून घ्यायचा. एका बाजूला हिरवी चटणी लावायची आणि एक बाजूला आपण चिंचेची आंबट गोड चटणी लावतो. क्या बात आहे. आणि आता काय करूयात, आता यावर ठेवायचा आहे वडा. वड्यावर हा जो चुरा आपण बनवून घेतला हा खूप सारा चुरा ठेवायचा आणि हे क्लोज करायचं.
आणि आता आपला इथे चुरा वडापाव बनवून तयार आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. चटण्यांची रेसिपी पण इझी आहे. पाऊस पडतोय, वाट कसली बघताय, पटकन जा आणि वडापाव बनवून ट्राय करा, खा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा एक तरी पदार्थ असतो, तो फक्त त्यांची काकी बनवायची, आई, आजी, पणजी, जो कोणालाच माहीत नाही. तर असेच पदार्थ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आपल्या खास पाहुण्यांमार्फत. तर आज आपल्यासोबत आहेत मीराताई. नमस्कार. नमस्कार. तुमच्या आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. सो आज आपण काय बनवतोय? आज आपण पारंपरिक मसाला भाकरी बनवत आहोत. मसाला भाकरी, वा, नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. सो यामागे काही आहे गोष्ट वगैरे? खेडेगावी जास्त हा पदार्थ केला जातो, म्हणजे भाकरी तर तिकडे जास्तच चालते, पण असं शिळी भाकरी राहिली किंवा ते संपवायची असेल तर ते थोडंसं कांदा वगैरे घालून असं केली जाते. अगदी मोजकं साहित्य आहे. आपण सुरुवात करूयात. हो. आधी काय करूयात? अगोदर कांदा घ्यायचा चिरलेला. 2 भाकरीचं पीठ असेल तर त्याला 3 मध्यम आकाराचे कांदे लागतात. हां, तर आपण हा सगळा घेऊयात. दाण्याचा कूट लागेल, तो 2 चमचे दाण्याचा कूट घ्यायचा. भाजलेला शेंगदाण्याचा कूट हा, आहे. भाजलेला शेंगदाण्याचा कूट. अगदी हाताखालचं साहित्य हो, आहे, हो, हो, हो. पण खमंग साहित्य. खमंग. हा, आणि लाल तिखट. लाल तिखट. कांदा लसूण. हा, 2 चमचे घालायचा तो. आणि थोडंसं मीठ हाताने घालते मी. हो. कोथिंबीर मी हाताने मिक्स करणार आहे ते, कारण ते एकजीव झाला पाहिजे. हे खरं ना, यामध्ये थोडंसं तेलाने, कच्चं तेल, लिंबाचा रस टाकला तर अजून थोडीशी टेस्ट. नाही, आणि असंच पण मी खाऊ शकते. शिळी पोळी, शिळी भाकरी वगैरे. कधी मला भाजी खायचा कंटाळा आला ना, याला कसं आपण लहान मुलांना म्हणजे पिझ्झा केलाय तरी ते मुलं भाकरी सुद्धा खाऊ शकतात आवडीने. आता आपला मसाला तर तयार आहेच आहे. आता आपण आधी भाकरी करायच्या अगोदर फोडणी करून घेऊया. मोहरी घालूया थोडीशी. वा, मोहरी अशी ना मस्त तडतडली पाहिजे. थोडंसं जिरं घालायचं आणि ठेचून घेतलेला लसूण. लसूण थोडासा असा गुलाबी झाला पाहिजे, कुरकुरीत असा. आहा. गॅस बंद केला की थोडीशी हळद घालूयात आपण, थोडीशी अगदी. वा. आणि हिंग आणि किंचित लाल तिखट घालूयात. इतकी लसणाची खमंग फोडणी बसली. अगदी हाताखालचं साहित्य आहे जे घरामध्ये आपल्या उपलब्ध असतं, पण ती फोडणी इतकी खमंग बसली की काय सांगू. आता काय करूया? आता आपण भाकरी करूया. येस. आता आपली भाकरी तर तयार आहे. येस. अलगद गरम भाकरी जी केलेली असते त्याचा पापुद्रा अलगद काढायचा गोल असा. क्या बात आहे. हे ना वेगळंच काहीतरी प्रकरण आहे. वा. पापुद्रा एकतर खूप छान आलेला आहे भाकरीला. आणि त्यामध्ये आपण पापुद्रा काढून हे सारण असं कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत भरून घ्यायचं. परत थोडीशी कोथिंबीर पेरूया त्याच्यावरती अशी, आणि ही फोडणी टाकायची आधी. यावरच घालतो? हो हो. क्या बात आहे. आहा, खमंग अशी फोडणी. बारीक शेव घालूयात. वा, बहारदार आपण म्हणतो ना, अगदी तसं झालेलं आहे. आणि आता काय करायचं? आता हे बंद करायचं आणि अशा तुम्ही 1-2-3 भाकरी अशा करून ठेवला की एकावर एक अशा मुडपून ठेवायच्या आणि मग अर्ध्या पाऊण तासांनी त्या खायला घ्यायच्या. आणि खाताना स्लायसेस, पिझ्झा स्लायसेस खाऊन घ्यायचं. मस्त, खूप छान. तोंडाला चव नाहीये, भाजी पोळी खायचा कंटाळा आलाय, तेच खाऊन कंटाळा आला, तर असं आहे ना, तर हा चमचमीत, झणझणीत आणि फटाफट होणारा मसाला भाकरी खाऊन बघा. मी गॅरंटीड, म्हणजे तुम्हाला भूकही नाही लागणार. दमदमीत पदार्थ आणि मेन म्हणजे फटाफट बनवून तयार होणार. कोणी इमॅजिनही नाही करणार की हे असं काहीतरी असेल की भाकरीमध्येच मसाला स्टफ केला आणि तो आता पिझ्झासारखा खायचा आहे. क्या बात आहे, खूप छान. सो आता अनेक वर्ष तुम्ही स्वयंपाक करताय. सो आपल्याला ना
सुगरणींसाठी काही एखादा सल्ला आहे, टीप आहे किचनची? हा, आपण शेंगदाणे जे भाजतो ना ते जर पाणी लावून भाजले तर त्याला थोडे कुरकुरीत होतात आणि साल पटकन निघतात. टर्फल पण फास्ट निघतात. येस. सो अगदी पाण्यात घालायचं नाही, थोडासा पाण्याचा हात लावून भाजायचा. म्हणजे हात पाण्यामध्ये बुडवायचा, तो शेंगदाण्यांना लावून घ्यायचा आणि मग भाजायचा. सो ताई, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि इतकी छान रेसिपी दाखवली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. झटपट पारंपरिक मसाला भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेले कांदे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लसूण, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, चिमूटभर लाल तिखट, भाकरी, कांदा, शेंगदाण्याचा कूट, कांदा लसूण मसाला, तिखट, मीठ, कोथिंबीर मिसळून घ्यायचं. आता मोहरी जिऱ्याच्या फोडणीत लसूण कुरकुरीत परतायचा. आता त्यात हळद, हिंग घालायचं. आता भाकरीचा पापुद्रा काढून घेत यावर तयार केलेला मसाला घालायचा आणि वर तयार केलेली फोडणी घालायची. झाली आपली झटपट मसाला भाकरी तयार. पारंपरिक पदार्थ बनवत आहोत आणि तो पदार्थ आहे डांगर. सो हा डांगर पदार्थ मूळ आहे कोकणातला आणि यामागचा हेतू किंवा उद्देश असा आहे की ऐन वेळेस जर बनवायला भाजी नसेल तर काय खायचं, तर हे ना पटकन याचं पीठ तुम्ही बनवून ठेवू शकता. पटकन 2 मिनिटात तुमची भाजी किंवा तोंड लावणीचा पदार्थ बनवून तयार होतो. अतिशय चटपटीत लागतो, रुचकर लागतो. तर सगळ्यात आधी डांगरचं पीठ बनवण्यासाठी घ्यायची अर्धा कप चणा डाळ. काही लोक फक्त उडदाच्या डाळीचं पण डांगर बनवतात. पाव कप उडदाची डाळ, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरं. तर हे सगळे जिन्नस आपण एकत्र भाजून घेतोय मीडियम हीटवर 4 ते 5 मिनिट. मस्त असा खमंग सुवास येतो या डाळींचा. तुम्ही बघू शकाल मस्त ड्राय रोस्ट झालेले आहेत. हलकासा खरपूस सोनेरी रंग आलेला आहे. ते पूर्ण थंड करून घेऊया. हे भाजलेलं थंड झालेलं धान्य मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याची ना छान अशी पूड करून घेऊया. डांगरचं पीठ तयार आहे. खूप खमंग सुवास येत आहे आणि आता हे खमंग असं पीठ काढूयात आणि तुम्ही बघू शकाल मस्त दिसतंय. सुवास तर खमंग येतोय. आता हे ना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता हे पीठ भरून आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा पटकन 1-2 चमचे काढून याचं डांगर बनवू शकता. आता डांगर बनवूया. तर डांगर बनवण्यासाठी इथे मी पाव कप दही घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालतोय लाल तिखट, चवीपुरतं मीठ, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालते मी. आणि आता हे जे डांगरचं पीठ आपण बनवून घेतलेलं आहे हे पीठ घालूयात. 1-2 चमचे हे मिक्स करायचं. छान असं सरसरीत झालं पाहिजे हे डांगर, घट्ट नाही. लागलं तर तुम्ही आणखी पाणी यामध्ये वाढवू शकता. आणि आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. याची चव खूप छान लागते कांद्याची. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता यावर घालायची मस्त चुरचुरीत फोडणी. फोडणी करता तेल गरम केलेलं आहे चमचाभर. सगळ्यात आधी यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये जाईल जिरं, अगदी चिमूटभर हिंग, कढीपत्ता. मस्त अशी ही खमंग फोडणी घालूयात आपण या तयार डांगरवर. कन्सिस्टन्सी बघा, जसजसं वेळ जातो ना तसतसं हे थोडंसं दाटसर होत जातं. त्यामुळे शक्यतो दही थोडंसं सैल ठेवायचं किंवा ताकात हे डांगर बनवलं तरी चालतं. मस्त. आणि इथे आपलं हे डांगर बनवून तयार आहे. भाकरीसोबत जबरदस्त लागतं हे. अफलातून कॉम्बिनेशन होतं. भाजी बनवायला जर घरात काही नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. झटपट डांगर करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप चणा डाळ, पाव कप उडदाची डाळ, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, पाव कप दही, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. चणा डाळ, उडदाची डाळ, धणे आणि जिरं एकत्र भाजून घेत थोडं थंड करून या मिश्रणाची बारीक पूड करायची. आता दह्यात तिखट, मीठ आणि पाणी घालत यात तयार केलेलं डांगराचं पीठ घालायचं
आता कांदा, कोथिंबीर आणि जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झालं आपलं झटपट डांगर तयार. आज आपण परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. या ग्रेव्हीची रेसिपी ना अगदी सोपी आहे. तर ही ग्रेव्ही बनवण्यासाठी ना आपण कांदा परतून वगैरे घेणार नाही, कारण शाही पनीर आपण इथे बनवत आहोत. तर त्याचा रंगही तसाच शाही आला पाहिजे, जिन्नसही तसेच शाही असले पाहिजेत. तर सगळ्यात आधी काय करायचं, कुकरमध्ये आपण घेतोय टोमॅटो. सो इथे मी 2 टोमॅटो असे मोठे चंक्स कट करूनच घेतलेले आहेत. जास्त त्रास नाही आहे हा मसाला बनवण्यासाठी. बेसला टोमॅटो ठेवते कारण टोमॅटोमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. त्यानंतर यामध्ये घेते 4 मध्यम आकाराचे कांदे. त्यानंतर लसूण पाकळ्या 2 ते 3, खूप नाही घालायचं, खूप उग्र आपल्याला करायचं नाही आहे. थोडंसं आलं आणि काजू, साधारण एक 7 ते 8 काजूचे तुकडे. आता काय करायचं, आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत. शिट्टी घेऊन जर हे शिजवणार असेल तर 2 शिट्ट्या पुरेशा होत्या, पण मी हे वाफेवरच शिजवून घेते. त्यामुळे मध्यम आचेवर एक साधारण 15 मिनिटात टोमॅटो कांदा छान शिजतं. इथे मी कांदा टोमॅटो मस्तपैकी मध्यम आचेवर वाफवून घेतलेले आहेत. येस, तुम्ही बघू शकाल पाण्याचा अजिबात वापर नाही केला, तरी यामध्ये पाणी आहेच. सो आता हे पूर्ण आहे ना आपण थंड करून घेऊयात आणि मग याची पेस्ट तयार करून घेऊयात. मिश्रण हलकंसं थंड झालं की मिक्सरमध्ये काढून घेऊयात आणि छानपैकी प्युरी करून घेऊयात. आणि जितकं शक्य असेल तितकं एकदम स्मूथ हे पेस्ट किंवा वाटण तयार करून घ्यायचं. पॅनमध्ये इथे 4 चमचे बटर गरम करून घेतलेलं आहे. आता एक गाळणी घ्यायची आणि गाळणीने हे मिश्रण आहे ना आपण एकदा फक्त गाळून घेऊयात. अगदीच ऑप्शनल आहे, नाही केली ही स्टेप फॉलो तरी चालेल, पण मी करते. आणि हे छान व्यवस्थित गाळून घेतलं की बटरमध्येच एक 5 ते 7 मिनिटं छान हा मसाला आपण परतून घेणार आहोत. आणि इथे हे छान आहे ना एकसारखं मी शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल हा मसाला मी छान फ्राय करून घेतला आणि यावर तेल मस्तपैकी तरंगायला सुरुवात झालेली आहे. पण हे मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे, 10 मिनिटं लागलेली आहेत. आता आपण यामध्ये घालणार आहोत शाही पनीर मसाला. सो हा 1 चमचाभर मसाला पुरेसा होतो, खूप असा मसाला घालायची गरज नाही आहे. घालूयात लाल तिखट. यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे, त्याची ॲसिडिटी बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर आणि अगदी चवीपुरतं मीठ. आता हे मिक्स करून आणखी 2 ते 3 मिनिट एकजीव करून मस्त शिजवून घेऊयात. आहा, काय मस्त दिसतंय, जबरदस्त दिसतंय. आता या स्टेजला आपण यामध्ये घालतोय कसुरी मेथी, जे हे हातामध्ये घेऊन आपण क्रश करू शकतो. आणि या कसुरी मेथीने मस्त अशी रिच टेस्ट यामध्ये ॲड होते. आता हे करूयात मिक्स. या स्टेजला आपण या ग्रेव्हीची हलकीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत. थोडंसं यामध्ये घालूयात पाणी आणि याच सोबत यामध्ये जाईल आता फ्रेश क्रीम चमचाभर. करूयात मिक्स आणि आणखी एक 3 ते 4 मिनिटं फक्त हे सगळं शिजवून घेऊयात. आणि आता इथे 5 मिनिटं हा मसाला किंवा ग्रेव्ही छान मी शिजवून घेतली. पाणी घातल्यानंतर अफलातून दिसते, तुम्ही बघू शकता. मस्त अशी सिल्की रिच क्रीमी ग्रेव्ही आपण ज्याला म्हणतो तशीच परफेक्ट ही झालेली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालतोय पनीरचे पीसेस. सो 250 ग्रॅम पनीर मी इथे घेतलं आहे, याचे पीसेस आपण यामध्ये घालूयात. आणि पनीर घातल्यानंतर जेमतेम आपण हे फक्त 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. ओव्हरकुक करायचं नाही. ओव्हरकुक केलं म्हणजे पनीर खूप शिजवलं तर ते ना त्याचं टेक्स्चर चिवी होतं. त्यामुळे फक्त एक 4 ते 5 मिनिट मॅक्स आपण हे शिजवून घेऊ. चला तर मग इथे आपलं शाही पनीर बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतंय, खूप छान ग्रेव्ही आली. आता ही कशी खायची, ही नान, पराठा, रोटी यासोबत जबरदस्त लागते. झटपट शाही पनीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चिरलेले टोमॅटो, 4 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, 7 ते 8 काजू, 2 ते 3 लसूण पाकळ्या, पाव इंच आल्याचे तुकडे, 4 चमचे बटर, 1 चमचा शाही पनीर मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार साखर,
चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, पाणी, 1 मोठा चमचा फ्रेश क्रीम, 250 ग्रॅम पनीरचे तुकडे, टोमॅटो, कांदा, काजू, लसूण, आलं वाफवून घ्यायचे आणि हे मिश्रण थंड करून दळून घ्यायचं. आता लोणी गरम करत त्यात तयार मिश्रण गाळून घेत घालायचं. हा मसाला परतून घ्यायचा आणि यात शाही पनीर मसाला, कसुरी मेथी, पाणी आणि फ्रेश क्रीम घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता यात पनीर घालायचं आणि परत एकत्रित हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झालं आपलं झटपट शाही पनीर तयार. भाजी पोळी नकोय मग काय करायचं? काहीतरी पर्याय तर काढला पाहिजे की जो पौष्टिक असेल, फटाफट बनवून तयार होईल आणि मुलंही देखील आवडीने खातील. सो चला आधी काय काय बनवायचं ते बघूयात. आधी चटणीची तयारी करूयात. सो इथे आपण आहे ना मूगडाळीची चटणी बनवूयात. साधारण अंदाजे एक अर्धा कप मूगडाळ आहे आणि अर्थातच जसं आपण बाकीच्या डाळी घेतो तशीच ही डाळ देखील स्वच्छ धुवून घ्यायची. त्या स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि ही डाळ आता एक फक्त जेमतेम अर्धा तास मी भिजत घालणार आहे. मूगडाळ आहे, पटकन भिजली जाते. सो तोवर पुढची तयारी करूया. मूगडाळ भिजत ठेवलेली आहे तोवर आहे ना पटकन सूपचं तयारी करून घेऊया. कारण मुलांना आहे ना सुकं पण नको असतं, त्यांना असं जरा वेगळं वेगळं पण खायला हवं असतं. सो टोमॅटो घेतलाय, टोमॅटो धुवून घेऊया आणि त्याचसोबत गाजर पण घेतलेलं आहे. हेही छान स्वच्छ करून घ्यायचं, माती त्यावरची काढून घ्यायची. आता गाजर जे धुवून घेतलं याला हलकंसं साल काढून घेऊयात आणि याचे तुकडे करून घ्यायचे. खूप मोठ्या फोडी झाल्या असेल तर मध्ये आणखी कट देऊन घ्यायचं. आणि टोमॅटो घेते, 1 टोमॅटो, म्हणजे टोमॅटोने छान असं हे सूप चटपटीत बनायला मदत होते. फार असं काही टोमॅटो लहान चिरायची वगैरे गरज नाही आहे. एनिवे सूपच करतं ते ब्लेंड होणार आहे. एक अगदी छोटीशी, अगदी अख्खी पण नाही, अर्धी मिरची इनफ पडते कारण मुलं फार तिखट खात नाही. आणि 1 लसूण, दॅट्स इट. खूप टाकायचं नाही आहे मिरची लसूण, नाहीतर सूप खूप उग्र बनतं. आता कुकरमध्ये गाजर, टोमॅटो, लसूण आणि मिरची हे सगळं घालून घ्यायचं. पुरेसं पाणी घालूया त्यामध्ये, झाकण लावूयात आणि वाफेवर शिजवायचं असेल तर 10 मिनिटं पुरेशी होतात, नाहीतर मग मध्यम आचेवर 1 शिट्टी काढूयात. मूगडाळ भिजत घातलेली आहे. आपलं सूपचं गाजर आणि टोमॅटो तेही भिजत घातलेलं आहे. आता काय बनवायचं? पोळी भाजी तर नको आहे. येस, पोळी भाजी नको आहे. मग काय बनवायचं? आपण बनवणार आहोत नाचणीचं झटपट असं बनवून तयार होणारं धिरडं. येस, हा प्रकारही मुलांना प्रचंड आवडतो आणि मुळात आहे ना नाचणीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि त्याचसोबत लोह तत्व पण भरपूर प्रमाणात असतं आणि नाचणी थंड असते शरीरासाठी, त्यामुळे उन्हाच्या दिवसात आवर्जून खावी. यात थोडंसं मीठ घालते, पाणी घालून जसं आपण घावणाचं पीठ बनवतो ना तसं सरसरीत असं पीठ तयार करून घ्यायचं. थोडंसं सैलसरच पीठ ठेवायचं आणि पिठात काहीच घालायची गरज नाही आहे. कारण हवं असेल तर बारीक चिरलेल्या भाज्या बिज्या घालू शकता तुम्ही, पण एनिवे सूप आपण करतोच आहोत. चटणी पण आहे, मूगडाळीची चटणी, त्यामुळे त्याच्यातून प्रोटीन भरपूर मिळतं आणि लोहतत्व आणि फायबर नाचणीमधून. थोडा वेळ 10 मिनिटं ठेवूयात, तोवर चटणी तयार करूयात. चला, इथे की नाही ही मूगडाळ छानपैकी भिजली गेली आहे, तुम्ही बघू शकाल. छान अशी फ्लफी झाली आहे, फुगली आहे. आता ही मूगडाळ यातल्या पाण्यासकट आपण घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. खूप पाण्याचा वापर नाही करायचा आहे ही चटणी बनवताना. सरसरीत झाली पाहिजे पण खूप पातळ नको, कारण आपण बाकी काहीच घालणार नाही यामध्ये. आता हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या घालते, 2 लसूण पाकळ्या, साखर थोडीशी, 1 चमचाभर आणि चवीनुसार मीठ. तर झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये ही चटणी तयार करूयात.
चटणी बनवून तयार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे काय नुसती डाळ खाल्ल्यासारखी नाही वाटणार ना, चव कशी लागेल, काय लागेल. पुढे पण थोडी प्रोसेस आपल्याला करायची आहे, ज्यामुळे ही चटणी एकदमच चटपटीत लागते. आता या चटणीवर छान खमंग असा तडका फोडणी घालूयात. छान तेल गरम झालं. आता यामध्ये जाईल मोहरी. मोहरी तडतडली ना की गॅस बंद करते, कारण जेवढी हीट आहे तेवढी इनफ होते. जिरं, हिंग, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हळद. हळदीने चटणीला रंग खूप सुरेख येतो. आता हा तडका घालूया या चटणीवर. मिसळून घेऊयात. वा, काय दिसतेय सुरेख चटणी. काय सुंदर रंग आलेला आहे. आणि इथे ही मूगडाळीची चटणी देखील बनवून आहे तयार. झटपट मूग डाळीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप मूग डाळ, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, 1 चमचा साखर, मीठ, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद. मूग डाळ स्वच्छ धुवून घेत भिजायला ठेवायची. आता मुगाच्या डाळीत मिरची, लसूण, साखर आणि मीठ घालून हे मिश्रण दळून घ्यायचं. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हळद घालायची. आता हा तडका वाटलेल्या मूग डाळीवर घालायचा. झाली आपली झटपट मूग डाळीची चटणी तयार. चला, आता इथे चटणी तयार आहे. पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं. सूप पण पटकन तयार करून घेऊयात. वा, छान भाज्या या शिजलेल्या आहेत. हलकंसं हे आता थंड करून घेऊयात. आता आपलं हे जे नाचणीच्या घावणाचं पीठ आहे, जे आपण छान बनवून तयार केलं होतं, हे तयार आहे. सूप थंड व्हायला थोडा वेळ आहे, तोवर आपण घावणं तरी घालून घेऊयात. तो तवा इथे तापायला ठेवलेला आहे. तेल छान ब्रश करूयात. पहिल्या बॅचला तेल व्यवस्थित ग्रीस करायचं, म्हणजे मग ते चिकटत नाही तव्याला. हे पीठ पण जे नाचणीच्या घावणाचं पीठ आहे, ह्याचं सरसरीत एकदा मिसळून घ्यायचं तव्यामध्ये घालण्यापूर्वी. आणि आता हे घालूयात तव्यामध्ये. तव्याच्या कडेने सुरू करायचं. चला, आता साधारण हे ना झालेलं आहे. म्हणजे हे असा कडा लूज होईपर्यंत वाट बघायची, अजिबात गडबड करायची नाही. आणि बघू शकाल एकदम हलकं फुलकं जाळीदार असं हे नाचणीचं घावण बनवून तयार आहे. झटपट नाचणीचं घावण करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप नाचणीचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी, तेल. आता नाचणीच्या पिठात मीठ आणि पाणी घालत याचं सरसरीत पीठ तयार करायचं. आता तव्यावर तेल लावत घावण घालायचं आणि झाकण ठेवून भाजून घ्यायचं. झालं आपलं झटपट नाचणीचं घावण तयार. चला, आता हे टोमॅटो गाजर सूपसाठी जे तयार करून घेतलेलं आहे, हे छानपैकी थंड झालेलं आहे. आता हे काढूयात. या टाईपच्या सूपमध्ये ना अजिबात कॉर्नफ्लॉवर वगैरे घालायची गरज नाही पडत. छान दाटसर होतं. इवन आपण बटर पण नाही घालणार आहोत. म्हणजे एक सर्वसाधारण समज असतो की मुलांनी बटर खाल्लं तरी चालेल, पण आजकाल मुलांचे हवे तितके असे मैदानी खेळ नाही होत खेळणं. त्यामुळे जर अगदीच सुपर ॲक्टिव्ह असतील तुमची मुलं तर घाला, पण मी शक्यतो टाळते. अगदीच लागलं त्यांना तर ते वरनं बटर किंवा ऑलिव्ह ऑइल वगैरे असं छानपैकी घेतात. आता सूपची छान कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात थोडंसं पाणी घालूयात. ज्या कुकरमध्ये मी सूप शिजवायला घातलं होतं त्याच कुकरमध्ये काढून घेतलं आहे. फक्त एक उकळी काढणार आहे मी याला. उकळी काढताना यामध्ये मी घालते थोडंसं मीठ चवीनुसार, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स आणि मिरपूड. आणि याला छान एक उकळी काढूयात. वाह, सूपला काय सुंदर उकळी आलेली आहे. आणि रंग बघा, दाटसरपणा बघा. अजिबात कॉर्नफ्लॉवर न घालता
एकदम रिच आणि डिलिशियस आणि चवदार हे सूप बनवून तयार होतं. लहान मुलांना नाही, घरात सगळेच हे सूप अगदी आवडीने खाऊ शकतात. इतकं हे चवदार आणि रुचकर बनतं. झटपट सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 गाजर, 1 टोमॅटो, अर्धी हिरवी मिरची, 1 लसूण पाकळी, पाणी, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, काळी मिरपूड. आता गाजर आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घेत त्याचे काप करायचे. आता मिरची आणि लसूण घेऊन हे मिश्रण एकत्रित पाणी घालून वाफवून घ्यायचं. आता थोडं थंड करून घेत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि मीठ, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स आणि मिरपूड घालून अशा पद्धतीने ह्या मिश्रणाला एक उकळी काढायची. झालं आपलं झटपट सूप तयार. सर्विंग करूयात. सगळ्यात आधी चटणी घेते. काय सुंदर दिसते चटणी. माझ्याकडे मेथांबा पण आहे. मेथांबा तयार करून ठेवला होता. आता सूप घेऊयात. सूपवर अर्थातच थोडंसं चिली फ्लेक्स, मिरपूड आणि हे घावणं जे आपण तयार करून घेतलं होतं. बघा काय सुंदर जाळी आलेली आहे घावणांना.